हेल्प करून त्या काकांना बोलले की असं असं झालंय, तुम्ही हिला गेटवर सोडवा. आमच्यासोबत लहान पोरं आलेत 2. हाय कर माझ्या ब्लॉग मध्ये, हाय कर. आम्ही खूप लकी आहोत, आम्ही आल्या पाऊस आला. बालिश गाईज, मी तुम्हाला शिळा घातलेला बेटर बालिश नाही बोलायचं. हो, प्राण्यांसोबतच चाललोय आम्ही. लोकांना स्वस्त लिंबू भेटतात म्हणून लिंबू घेत आहेत. सगळे आपल्याला बघतायत. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी एवढा का बोलते बिकॉज सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आता माझा दादा मागे झोपलाय. मी आता माझ्या फ्रेंड्ससोबत कुठेतरी जाते, ते तुम्हाला मी आता नाही सांगणार, पण जेव्हा मी तिथे पोहोचू तेव्हा तुम्हाला दाखवेन. तर आता आपण पटापट रेडी होऊया बिकॉज लेट होतोय. स्टार्ट मी रेडी. ओके गाईज, आता मी निघते. लेट्स गो. मी लाडू आणलाय, राजगिरीचे. अरे यार, तू पण एवढा गोड हा बघ, सगळ्यांना शुगर इंटेक देणार मी. रील्स एडिट करते यार ह्याचे. तिचे ऐकले ते एकदम हसत होती मी. 3दा तिने एडिट करून टाकला तो. लोकांना स्वस्त लिंबू भेटतात म्हणून लिंबू घेत आहेत. तिने पण लिंबू घेतलेत. हे का होतं दुर्वा? आम्ही जाएगा. फोन कॉल पे गाईस, आजकाने आम्हाला फोन दिले. आजकाने कोणी दिले? सगळे आपल्याला बघतायत. आम्ही कुठेतरी चाललो, हे सगळे खोटं म्हणून आले. खूप खरं बोलले की कॉलेजला जातो. आम्ही कॉलेजला जातो नॅशनल पार्क. नॅशनल पार्कमध्ये हो, प्राण्यांसोबतच चाललोय आम्ही. आता आम्ही इथे खायला थांबलोय. तोंडात घाल माझ्या. तुला माहिती आहे माझा या कॅमेरा कसा आहे. तू माझ्या समोर असं फ्रंट कॅमेरा ठेवू शकतो. गाईस, आता आम्ही खायला थांबलो. घुस वाटते मी. सगळे बघा, सगळे. तिला बघायचं मला. आमचा ना पूर्ण दुकानात आवाज आहे, फक्त आमचा आवाज आहे 10 जणांचा. बघा पैशांचा डिस्कस करतो. पैसे पाठवा आम्हाला प्लीज. प्लीज. ही बेस्टीला मिस करते, सो कॉल्ड बेस्टी. बालिश गाईज, मी तुम्हाला शिळा घातलेला बेटर बालिश नाही बोलायचं. हे बालिश नाही बोलायचं. फाउंडर होता बालिशचा. आम्हालाच माहिती आहे आम्ही कशाबद्दल बोलतोय. किती काळी दिसते. बघतील त्यांना. आम्ही इथे अजून आमचं खायचंच नाही संपत आहे. सगळेजण फक्त खातोय. आधार कार्ड. एक चाइल्ड तू बडी आहे. तू पण चाइल्ड. तू पण चाइल्ड. 4 चाइल्ड. तू काय? मला माहिती आहे का, ही जी रेकॉर्डिंग करते ना तीच चाइल्ड आहे. बघ आपण किती लकी आहे. मी चाइल्ड दिसते तुम्हाला. आम्ही खूप लकी आहोत, आम्ही आल्या पाऊस आला. आमच्यासोबत किड्स फिरतात. आम्ही पालच आहे. तुम्ही दोघं ब्राऊन खालून ड्रिंक करताय. पिंक आहे. येस. मी गाईज, आम्हाला आल्याला इथे वाघ दिसलाय. बघा वाघ, बघा वाघ. बघितलं कसं बसलाय शांतपैकी. लोकांना खरं वाटेल ते. हा ना यारशी. गाईज, आम्ही इथे आल्यापासून फक्त फिरतोय. आम्हाला सायकलच भेटत नाहीये. मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही येणार असाल इथे
तर प्लीज लवकर या, आमच्यासारखी चुकी नका करू आणि सायकल बाहेरूनच घेऊन जावा. आतमध्ये सायकल एवढे घाण आहेत. सो आम्ही आता परत नॅशनल पार्कवरून जातोय सायकल आणायला आणि एक्स्ट्रा पैसे देतोय तिकीटसाठी. भाई आमचे पैसे इथेच संपतील आणि हे सगळे मागे चालत आहेत. गाईज आम्हाला नॅशनल पार्क खूप जास्त महागात पडतंय. 300 रुपये देतोय. कितनी चाहिए? ए आस्था किती हवी आहे? बस ना. हाईट सीट. आमच्यासोबत लहान पोरं आलेत 2. तुला हाईट वाढवायची आहे? परत केलंस तू. अरे मला किती भंगार सायकल दिली आहे बघा. 2 3 4 5 6 7 8 मला हे हवे. सगळे आले एकदम रायडर लोक. बघितलं काही सगळे रायडर लोक आलेत. तुमची सायकल पण 300 किती? 300लाच आहे ना. हिशोब चालू आहे इथे. 300 रुपये है. अभी किसका है? अभी 5 जणांची झाली. आम्हाला जाम महागात पडलं तेच खरंच. नाही तर तुम्हाला आमच्या सायकलवरच 400 रुपये गेले. त्यांच्याकडे सायकल नाही. हा तरी आम्ही पे केलं. डिपॉझिट घेतलं 500 रुपये आमच्याकडून त्यात पण. हा आणि आमचे टोटल सायकलचे झाले बिल 3200. किती आम्हाला 12 वाजतील इथेच फक्त सायकलवर. बिकॉज आम्हाला पकडलं. आम्ही गपचूप जात होतो. 2 रुपयाचा डोका. हा आम्ही 40 रुपये वाचवत होतो आणि आम्हाला पकडलं. बोलते नाही तिकीट काढा. इकडे एवढे पोलीस आहे ना की म्हणजे त्या 40 रुपयासाठी आपण 40 गाईस माकडं आले गाईस. कसलं क्यूट. तू पण ब्राऊन घातलाय. नाही तू नको नाही तेच कळ काढतात. कसलं क्यूट लागतात. तू पाठी बघ. प्रियंकाच आहे ती. प्रियंकाच आहे. सगळे थांबले इथे. भाई मी पहिल्यांदा एवढं जवळून बघते. बाई हे बघ राणीच्या बागात जावा. जायचं जाऊ का तिकडे. पाणी क्यूट रे. असेल ना आता. गाईज आम्ही फक्त अर्धा तास मोजून सायकल चालवली आणि सगळे दमलेत. कोई मत आना गाइस. हा कोण नका येऊ प्लीज कोई मत आना. आम्ही आमची वाट लागली आहे. पर्सनल एक्सपीरियंस से सांगते. वेरी मच पर्सनल. आना तो साइकिल तो बिल्कुल मत लेना. हाँ. बस गाड़ी से आना गाइस. हाय कुट्टू हाय. आता आम्ही इथे सगळे सायकल लावतोय. ए नाही चुप. हाय कर माझ्या ब्लॉग मध्ये. हाय कर. नाही इंटरेस्ट नाही त्याला. जाऊ बसा सगळे इथे दगडावर. कसलं बरं वाटलंय माहितीये का बसल्यावर. पडलाय एवढा वेळ. माझा फोनच्या आतमध्ये माती गेली. आयुष्य आम्ही काकडी खाल्ली बाई. कसलं बरं वाटलं आम्हाला काकडी खाऊन. आणि सगळे इथे मागे फलटण चालत येते. आम्ही लिटरली सायकल ठेवली आहे बिकॉज अंगात ताकदच नाही आहे. आणि हे बघा गाईज आम्ही सगळे थकलो आहे. रिग्रेट होत आहे का तुला? होत आहे रिग्रेट होत आहे काय यायचं इथे? जाम अति जास्त भाई. कॅश नाही काय नाही. पैसे आमच्याकडे पैसेच नाहीये. इव्हन तिकीट काढायला पैसे नाही. हा आम्ही ना
5-5 रुपये 2-2 रुपये गोळा करून आम्ही काकडी खाल्ली. गरीब झालो आम्ही संजय नॅशनल पार्कला येऊन. तिकडे तर सीनच झाला, माझा iPhone 16च भेटत नव्हता. iPhone 16 असं हे करता स्पेसिफिक. आणि हे बघा आमच्या हले डिले कंपनी तसंच वाटतंय. नाही ते सटकले तर त्यांच्या अंगात स्प्रिंग असते. काय हे बघा हे कोणतं केव काय माहिती. नाव नका विचारू, बाकी दाखवू. हा आम्ही पहिला दाखवू. पण जाऊया आतमध्ये. काय बघितलं मजा आली. अरे आपण पहिली गोष्ट निसर्गामध्ये तेच दिसत नाही. दिसलं ना गाईस आम्ही पोहोचलोय. हा ना दिसत नाही पण कॅमेरा बघा. आणि इथे सगळीकडे माकडच माकडे. हे बघा दोघी खूप थकलोय. काय विचार केलेलं, काय झालं. शाम को लगेगा नाही पैर आहे. हा अरे तुला माहिती आहे आम्ही फक्त इथे एकच रील केली आहे मस्त, बाकी काहीच नाही. बाकी ते छोटे छोटेसे ते बघू. किती रील्स पाठवलेले की आपण रील्स. हा. पण यु नो ऍटलीस्ट आपण एक रील बनवली. यु नो इफ यू नो. गाईस लफडे झाले आमच्या पण पायाच्या तुम्ही घाबरू नका. गेली बॅग गेली भाई. थांब बॅग लो भाई शपथ. काय हे बघा चल हा एनिवेअर डोर. शुभमंगला सावधा. आमचे गाइस व्यू बघा. ये व्यू के लिए हमने मेहनत किया. इज वर्थ इट. पोरो ए तुम्ही जागा द्या. केव्स आहे अजून. असं घेते असं घे. नहाने का सेक्शन चालू है. इधर जाओ नहा के आओ. फोन ए स्टार्ट. जाएगा सर जायचंय ना. आपल्यासाठी ह्यांना जायचंय का विचार ना आता आपण. अच्छा गाईस आम्ही भिजलो. या खाली ते लिटरली मासे पण. पागल झालेत गाईस. ती थरथरते. चलो बाय. मी सिरियसली ही ट्रिप विसरणार नाही. आमच्यासोबत एवढं काय काय झालं आहे ना की मोस्ट मेमोरेबल ट्रिप असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग एकदम छान, मध्ये पण मजा केली, पण एंडिंगला जी अलतुगिरी झाली आहे मी तुम्हाला नंतर आरामात सांगेन काय काय झालं. पण आता आमच्याकडे फक्त 10 मिनटं आणि जर आम्ही 10 मिनटं सायकल नाही दिली तर आम्हाला फाईन भरावी लागणार आहे एक्स्ट्रा 150 रुपीज. आणि आम्ही कंगाल झालो आहेत. लाईक नो कॅश. गाईज आम्ही जस्ट डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आहे. दमलो आहे भाई, खूप दमलो. अवतार वाजता आणि आता झोप येते. किती वाजले? 8 वाजलेत. सकाळी गेलेलो 6:30 वाजता आणि आता आम्ही 5 वाजता उठलो. 5 वाजता आणि जे काट झालं तिकडे स्टोरी. ओके तर मी सांगत होते की ॲक्च्युली काय काय झालेलं आहे एंडिंगला सिच्युएशन. ओव्हरऑल मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे, पण एक शॉर्ट
ह्याच्यामध्ये लाईक तुम्हाला बोरिंग नाही व्हायला पाहिजे. ओके, सो आम्ही एक तर लेट गेलो, ते आमची मिस्टेक झाली. दुसरी गोष्ट, आम्ही लेट गेल्यामुळे आम्हाला आतमध्ये जे सायकल्स असतात ना, जे ते नॅशनल पार्कवाले देतात ते नाही अवेलेबल झाले, संपलेले. तर मग आम्ही बाहेरून रेंट केले आणि त्यानंतर त्या बाहेरच्या रेंट सायकलमध्ये जास्त पैसे गेले आमचे. 300 पर सायकल. डिपेंड करतं कोणती सायकल घेत आहे. 300 वाली आहे, 350 वाली आहे, 400 वगैरे. आम्ही विचार केले की जाऊ दे 300 घ्या, बिकॉज असंही सायकलच असणार आहे पर सायकल. ओके, त्यानंतर एक तुम्ही काही डॅमेज करता सायकलला तर ते लोक तुमच्याकडून डिपॉझिट घेतात. त्यांनी आमच्याकडून 500 डिपॉझिट केलेलं, ते तर जाऊ दे, ते रिटर्न मिळतं, ते आम्हाला मिळालं रिटर्न. सेकंड थिंग, तिथे आतमध्ये खायला नाही आहे काय, तिथे रेंज नाही आहे. तर ऑफकोर्स तुम्ही नेटवर्क नाही असणार, ऑफकोर्स नेटवर्क नसणार तर तुम्ही कॅश कॅरी करा. आम्ही केली कॅश, पण आमची मोस्टली सीन असं झाला की आम्ही घाईमध्ये इकडे तिकडे जास्त पैसे गेले आमचे. सो मग कॅश आमच्याकडे मोस्टली लिमिटेड होते खूप, आणि ऑनलाईन होतं पण नेटवर्क नव्हतं. मग आम्ही कानेरी केव्सला गेलो. कानेरी केव्समध्ये आम्ही 25 रुपीज पर तिकीट घेतली, लाईक पर पर्सन पर तिकीट. ते झालं. तिथे खूप मजा आली, पावसात वगैरे पाणी वगैरे भिजलो. जेव्हा खाली येत होतो तेव्हा सीन असं झाला की आम्ही सगळे थकलेलो होतो. आणि ऑफकोर्स जेव्हा तुम्ही स्लोप सायकलने वर जाता ना तेव्हा तुम्हाला असं असतं, तर सायकल अशी जाते. सो तुम्ही जाम थकून जाता बिकॉज एनर्जी नाही पुरत. आणि मी लाईक लिटरली अशा स्लोपमध्ये मी इथे येऊन थांबायची आणि मग मी इथे उतरून सायकल नेली आहे चालत. सो तसं सगळं आम्ही करायचो. तर नेताना इज लाईक थोडं डिफिकल्ट आहे, तुम्ही खूप थकून जाता, पण खाली येताना लिटरली 5 मिनिटात खाली येतात. सो आम्ही तेच विचारत होतो की आम्हाला 4:30ला सायकल द्यायची होती रिफंड. सायकल टाईम होता आमचा 4:30 लास्ट. जर आम्ही 4:30ला नाही दिलं तर आम्हाला 150 एक्स्ट्रा पे करावे लागले असते वगैरे. सो आम्ही बोललो की नाही, आमच्याकडे पैसेच नाही आता वगैरे, आपण देऊया 4:30ला. सो आम्ही 3 वाजता निघालो कानेरी केव्समधून. तिथून खाली येताना सीन असं झाला की आम्ही सगळे वेगळे थांबलेलो. तेच एक आमचं बिग मिस्टेक झालं की आम्ही इथे वेगळे 5 जण, इथे 2 जण, इथे 3 जण असे पुढे मागे होतो. सगळे सायकलनी जातात पुढे, आपली वाईब मस्त एन्जॉय करतात वगैरे. त्यानंतर आम्हाला कळतं आम्ही मागे होतो, लाईक आम्ही 4-5 जण मागे होतो आणि 2-3 जण पुढे गेलेले. आम्हाला कळलं की आमची एक फ्रेंड आहे, तिचं लाईक ती पडली आहे तिकडे, ती 2दा पडली तिकडे सायकलवरून. आणि तिथले सायकलचे सीन असं आहे की तुम्ही जेव्हा स्लोप, ऑफकोर्स जाताना स्लोप असा असतो, पण खाली उतरताना स्लोप असा असतो. तर तुम्ही जेव्हा अशी स्लोपनी सायकल चालवता तेव्हा पुढचा ब्रेक मारल्यावर तुम्ही पडता. तेच झालं. मग ती पडली आणि मग आम्ही भरपूर ट्राय केलं की तिला जमते का चालायला वगैरे, बिकॉज तिला खूप लागलेलं ॲक्च्युली. आणि मग आम्ही पण भीती वाटली आम्हाला की काय करायचं वगैरे. सो आम्ही बोललो की चल पुढे चालत बिकॉज तिला सायकल चालवायला जमतच नव्हती, ढोपराला लागलेलं तिच्या. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही होतो 9 जण. ऑफकोर्स तिला आम्ही एका कारमध्ये हेल्प करून त्या काकांना बोलले की असं झालंय, तुम्ही हिला गेटवर सोडवा. 9 जणांपैकी एक मुलगी गेली कारने. 8 जण, पण सायकल किती होते, 9 सायकल होते. म्हणजे आम्ही होतो 8 जण. एंडिंगला जेव्हा ती मुलगी गेली ती बाहेर जाऊन थांबली आणि आमच्याकडे होते 9 सायकल, म्हणजे एक एक्स्ट्रा सायकल होती. ऑफकोर्स सायकल छोटी वस्तू नाही जी तुम्ही हातात घेऊन चालवू शकता. भाई साहब, आमच्या ग्रुपमधल्या बॉईजनी एवढं स्ट्रगल केलं त्या सायकलला आणायला खाली. केलं ती सायकल खाली आणायला. आणि म्हणजे काय जण लिटरली एक पेडलवर, एक हँडलवर हात पकडले आणि एक सायकलनी पकडले वगैरे, असं काय केलेलं. आम्हाला टेन्शन आलं एक तर आमच्याकडे टाईम कमी होता. सो आम्हाला असं झालं आमच्याकडे फक्त अर्धा तास राहिलेला आणि आमचा टाईम पूर्ण या विचारात गेला की आता करायचं काय पुढे. आम्ही सगळे एकमेकांना बघतो तर पुढे काय करायचं. पोरं तरी हेल्प करतात, पोरं नेतात सायकल, आम्ही हळूहळू जात होतो पुढे. भाई साहब, लिटरली एवढं असं सिच्युएशन आलेलं की आता करायचं काय. आणि कसं आम्ही सायकल, ती तिसरी एक एक्स्ट्रा सायकल होती, ती आम्ही उचलून नेली, पाडून नेली, कशी चालवत नेली. एकतर आम्ही इथे ती सायकल ठेवायचो, आम्ही सगळे जायचो, मग कोणता तरी एक पर्सन धावत यायचा ती सायकल घेऊन, परत त्या स्टॉपवर थांबवायचा, परत इथे जायचो, परत धावत येऊन घ्यायचा. लाईक कळतंय तुम्हाला. त्यानंतर घरी येताना आम्ही किती सारे ट्रेन मिस केले. मग फायनली सगळे ऑलमोस्ट 8:30-8ला घरी आलो. दिस इज द एक्सपिरियन्स. आणि मला व्लॉग जास्त करता नाही आलं बिकॉज पहिली गोष्ट तिथे माकडं होते. दुसरी गोष्ट माझा फोन होता बॅगेत, मी खिशात नाही ठेवू शकत बिकॉज खिशातून पडतो फोन. सो मी जेवढा ट्राय होईल तेवढं व्लॉग केले. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय.